खूप आनंद होतोय. कमळी मालिकेमध्ये हा जो मोठा ट्विस्ट आलेला आहे की सरोज कड्यावरून पडल्यानंतर सुद्धा पुन्हा म्हणजे ती मेली नाही, ती जिवंत आहे आणि ती परत आलेली आहे. फक्त आता यात असं झालेलं आहे की तिला फक्त तिची छोटी कमळी आठवते 5 वर्षापर्यंतची आणि त्या पुढचं मात्र तिच्या सगळ्या आठवणी पुसल्या गेलेल्या आहेत. तर अशा वेळेस अ, तिचा मेंदू तिला फक्त मागच्या गोष्टी फक्त आठवतात. त्यामुळे ती स्वतः तिच्या मोठ्या झालेल्या कमळीलाही भेटत नाहीये. आणि मला वाटतं हा धक्का प्रेक्षकांसाठी खूप मोठा होता. साई मंदिरामध्ये जेव्हा तो सीन झाला त्यानंतर आम्हाला भरपूर मेसेजेस आले, की लोकांना तो सिक्वेन्स खूप आवडला. स्पेशली जेव्हा कमळी आणि सरोज एकमेकींच्या समोर येतात, पण कमळी आई म्हणते, सरोज पण कमळी म्हणते, पण ती कमळी म्हणून लहान मुलीकडे जाते. तर त्याविषयी मला खूप कमेंट्स आल्या होत्या, की खूप सुंदर झाला तो सीन म्हणून आणि सिरीजचा तो लिहूनही फार सुंदर आलेला होता. आणि आता कमळी म्हणजे म्हणतात ना, की आई व्हावे मुलगी माझी, मी आईची व्हावे आई. तसं झालेलं आहे आता. कमळी माझी आई झाली आहे आणि ती माझी आता काळजी घेते. त्यामुळे हे बघतानाही मला वाटतं प्रेक्षकांना पुढे आवडत असेल. हो. कमी तुम्हाला कसं वाटतं? नाही, खरंच खूप छान वाटतंय आणि दर महिन्याला नवनवीन ट्विस्ट आम्ही घेऊन येतोय. ते परफॉर्म करायला कलाकार म्हणून पण आम्हाला खूप मज्जा येत असते आणि आम्हीच वाट बघत असतो, की आता इथून पुढे कशी स्टोरी वळणार आहे. तर आता आई परत आली आहे, पण तिला आठवत नाहीये. सो या म्हणजे कमळीला ह्या सगळ्याचा आनंद तर आहे, की आई जिवंत आहे, याचा खूप मोठा आनंद आहे. पण कुठेतरी आता तिला त्या गोष्टीची काळजी घ्यायची, की आईला ह्या सगळ्यामुळे अजून त्रास होता कामा नये. म्हणजे मी तिला आठवण करून देण्याचा प्रयत्न करत होते, पण डॉक्टरांनी सांगितलं की तसा प्रयत्न करू नका, कारण त्यामुळे त्यांना जास्त त्रास होऊ शकतो. तो आता तिच्यासाठी खूपच अशी दुविधा मनस्थिती आहे, की ती कशी सांभाळायला जायला. आणि आता जसं ताई म्हणाली, की कमळी आई झालीये आईची. सो आता प्रेक्षकांना काय अपील कराल, की काय आता पुढे काय ट्रॅक येणार आहे? कसा आता वारीच्या सिक्वेन्स मध्ये तुम्हाला खूपच असं एक छान गोष्ट उलगडणार आहे पुढे. डॉट्स कनेक्ट होत जाणार आहेत. कारण सरोज पळून येते तिकडून, आम्ही असतो तिथे, आणि इथे डिरेक्ट महाजनांच्या घरी येते. तिला माहितीच नाही, कारण तिला आठवत नाहीये काहीच, तिला आठवत नाही. त्यामुळे ती येते इथे वारीच्या निमित्ताने, ती वारकऱ्यांमध्ये त्या गर्दीत सगळी येते. आणि ह्या सगळ्यात आता आहे, की अन्नपूर्णा आजी ओळखणार का, बघणार का, की ती माझी शोधाशोध सुरू आहे, की आई गेली तरी कुठे गेली, कारण तिला काही आठवत नाहीये आणि तिच्या काही लक्षात येत नाहीये पटकन. त्यामध्ये मग कामिनी बघेल का, मग आई बघेल का कामिनीला, ह्या सगळ्या गोष्टी जरा आता गंमत येणार आहे या अख्ख्या सिक्वेन्स मध्ये बघायला तुम्हाला. आणि मला आत्ताच सरांनी सांगितलं, की आता मला असेही आता या पुढचे शॉर्ट्स असे काही होतील, की मला असेही एक्सप्रेशन्स द्यायचे आहेत दारात आल्या-आल्या, की हे घर कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. भले मी या घरामध्ये आलेले नाहीये, पण मला राजनने पूर्वी घराचे काही फोटोज, आई-वडिलांचे काही फोटोज दाखवले असावेत. सो ते कदाचित फ्लॅशेस जातील. माझी आणि राजनची भेट होईल की नाही हे सुद्धा अजून उलगडलेलं नाहीये. फक्त आम्ही एकमेकांच्या मागे, आसपासच असू एकमेकांच्या. जे हिट अँड मिस सतत होत असतं कमळीमध्ये. सो माझं आणि राजनचं, माझ्या आणि कमळीचं, माझं आणि अन्नपूर्णा आईंचं असं हिट अँड मिस होत राहणार आहे आणि ते बघताना फार मजा येणार आहे. ओके. सो एक आता पर्सनल लाईफ प्रश्न आहे. ठीक आहे. आता एकादशी स्पेशल आहे आणि तुमच्या आयुष्यात मला विचारायचं आहे, विठ्ठल आणि वारीची काय महत्व आहे? माझ्या सासूबाईंचे वडील हे वारकरी होते आणि ते दरवर्षी वारीला जायचे. म्हणजे जितकी वर्ष ते जगले तितकी वर्ष एकही वर्ष त्यांनी वारी चुकवली नाहीये. त्यामुळे त्यांचं पुण्य आहेच आणि त्यामुळे आमच्या सासूबाई सुद्धा दरवर्षी वारीला जातात. पण त्या पालखीचं दर्शन घेतात. आताही त्या गेलेल्या आहेत तिकडे दर्शनासाठी आणि दरवर्षी पालखीचं दर्शन आळंदीला किंवा सासवडला जिथे जिथे पालख्या थांबतात तिथे तिथे जाऊन त्यांचा सगळा ग्रुपच आहे तो जाऊन घेत असतो. आणि माझ्यासाठी विठ्ठलाची आमच्या घरी सतत विठ्ठलाची गाणी सुरू असतात आणि त्या गाण्यांमधून तो विठ्ठल, ती मूर्ती ती सतत डोळ्यासमोर असते. आणि सिरियसली मी आधी पण म्हटलं तसं की विठ्ठलाला नुसतं म्हणजे मी पंढरपूरला जाऊन आलेली आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्या मूर्तीला पाहते विठ्ठलाच्या तर फक्त प्रेम आणि आनंद ओसंडून वाहत असतो अश्रूंच्या रूपात.
इतकंच. तुम्ही कधी वारीमध्ये सहभाग हा, वारीमध्ये सहभागी व्हायचं सौभाग्य अजून मला प्राप्त झालेलं नाही, पण पुढे पुढे नक्कीच होईल. नक्कीच नक्कीच. विजय ma'am. सेम म्हणजे मला लहानपणापासून माझ्या घरी विठुरायाची भक्ती केली जाते. माझी आजी माळकरी होती, ती वारी करायची. त्यात माझ्या मामाच्या गावी तुकाराम महाराजांची पालखी थांबते एक दिवसची. प्रत्येक गावोगावी एक एक दिवसाचा जो स्टे असतो प्रत्येक गावात, सो तसा माझ्या मामाच्या गावाला असतो आणि आजच आता आहे तिथे. तर आई आणि पप्पा दरवर्षी जातच असतात. मला अजून असं मिळालं नाहीये तिथे जायला. दरवर्षी असा प्रयत्न असतो की जाऊ. पण मी पंढरपूरला भरपूर वेळा गेले आणि विठ्ठला म्हणजे त्या मूर्तीकडे बघूनच इतकं जसं ताई म्हणाली आनंदच काहीच बोलावं असं वाटत नाही. स्तब्ध आणि असं फक्त बघत राहावं असं वाटतं. सो तेच आहे आणि म्हणजे मी वाटच बघत असते की सतत जाणं होतंच, पण पुन्हा कधी येईन, पुन्हा कधी मी जाईन पंढरपूरला अशी वाटच बघत असते. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि मराठी फ्लॅश वरती आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि आमची कमळी मालिका दररोज रात्री 9 वाजता झी मराठीवर पाहत राहा. धन्यवाद आणि असंच प्रेम करत. मराठी फ्लॅशला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. मराठी फ्लॅशला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. थँक्यू.